तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय। जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस बरसतोय। शहर परिसरातही पावसाची उघडझाप सुरू आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झाली। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। भूषण, कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे, काय अपडेट? नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात गेल्या 3 ते 4 दिवसापासून जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे पंचगंगेसह सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फुटांवर गेलेली आहे आणि त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा या पंचगंगा नदीचं पाणी हे पात्राबाहेर आल्याचं बघायला मिळते आणि याच नदीवरील जवळपास 23 बंधारे आता पुन्हा एकदा पाण्याखाली देखील गेल्याचं बघायला मिळते। ज्या पद्धतीचा पाऊस धरण क्षेत्रामध्ये पडतोय ते पाहता धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात देखील मोठी वाढ होते। राधानगरी धरण जवळपास 86% इतकं भरलेलं आहे आणि त्यामुळे या धरणातून 1400 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे देखील या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना बघायला मिळते। आज देखील कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे आणि त्यामुळे आज सुद्धा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाने काहीशी उघडीप दिलेली असली तरी धरण क्षेत्रात मात्र अजूनही पावसाची रिमझिम आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे देखील आता पुन्हा एकदा या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे। दुसरीकडे अलमट्टी धरणामधून देखील विसर्ग आहे तो वाढवण्यात आला आहे। 42 क्युसेक्सने विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आला आहे त्यामुळे हा देखील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण पावसाचा जोर वाढत असताना अलमट्टी धरणातून देखील विसर्ग वाढवण्यात आला आहे। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।